आज आमच्या सोसायटीचा पहिला वर्धापन दिन आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं सजावट करायचा प्रयत्न केला आहे. मी सजावट ही दाखवते तुम्हाला प्रत्येक फ्लोअरची आणि खाली मेनू काय ठरवला आहे, खाली सजावट कशा प्रकारे केली आहे ग्राउंड फ्लोअरला ते बघूयात आपण. चला मी प्रत्येक फ्लोअरची थोडक्यात आपल्याला सजावट कशी केली आहे ते दाखवते. फर्स्ट फ्लोअर मी तुम्हाला आधी दाखवते. स्नेहाला छान अशी रांगोळी काढली. फर्स्ट फ्लोअरला आष्टेकर काकू आणि स्नेहाने खूप छान अशी मोराची रांगोळी काढली आहे. कलरसुद्धा या मोरामध्ये खूप आकर्षक आणि छान भरलेत. असंच मी सेकंड फ्लोअर आता तुम्हाला दाखवते. तर हा आहे सेकंड फ्लोअर. सेकंड फ्लोअरची सजावट पण खूप छान झाली, तुम्ही बघू शकता. हा आहे थर्ड फ्लोअर. फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरची आपण सजावट बघितली आहे, त्याप्रमाणेच थर्ड फ्लोअरला सुद्धा खूप छान आकर्षक रांगोळी काढली आहे. तर हा आहे फोर्थ फ्लोअर. चला माझ्याबरोबर बघूयात आपण इथली सजावट. एखाद्या दिवाळीच्या सणाप्रमाणे आपण जशी रांगोळी सजावट वगैरे करतो तसं आज ह्या वर्धापन दिनानिमित्त या सगळ्या आकर्षक रांगोळ्या आणि सजावट बघून दिवाळीत जणू वाटते. प्रत्येक फ्लोअरला कुणी फुलांनी तर कुणी रांगोळीने खूप छान अशी सजावट केलेली आहे. तर आज या सोसायटीचा पहिला वर्धापन दिन म्हणजे पहिला वाढदिवस आपण येथे सेलिब्रेट करतोय. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमच्या या सोसायटीचा पहिला वर्धापन दिन, या सोसायटीचा पहिला वाढदिवस कसा सेलिब्रेट केला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. हा आहे फिफ्थ फ्लोअर. बाकीच्या फ्लोअरप्रमाणे या फ्लोअरवर सुद्धा खूप छान अशी आकर्षक रांगोळी घातलेली आहे. जसं दिवाळीला आपण सजावट करतो तसं प्रत्येक फ्लोअरची सजावट आपल्याला बघायला मिळते. जणू काही स्पर्धेत भाग घेताना आपण पूर्ण तयारीनिशी उतरतो त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या फ्लोअरला खूप छान अशी सजावट केलेली आहे. तर हा आहे 7वा फ्लोअर. खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे प्रत्येक फ्लोअरनी. ह्या फ्लोअरवरती पण खूप छान रांगोळी काढली आहे. प्रत्येकाने वेगवेगळं आपल्या पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे. तर बघू शकता आपण इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणून आज आपण इथे जमलेलो आहोत. त्यासाठी ज्यांनी हे झूम इम्पेरिया उभं केले आहे ते म्हणजे गिरवाणी सर, ते आणि त्यांच्या आईवडिलांबरोबर आज उपस्थित आहेत आपल्या या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी. तर आता आपण त्यांचा सत्कार करूयात. मी ॲडव्होकेट HR पाटील सरांना विनंती करते की त्यांनी गुरुमुख गिडवाणी सर यांचा सत्कार करावा आणि पाटील काकूंनाही विनंती करते की त्यांनी गिडवाणी मॅडमचा सत्कार करण्यासाठी पुढे यावे. सगळ्यांना नमस्कार. मी ॲक्च्युली काय तयारी करून आलेलो नाही आहे, त्यामुळे समजून घ्या थोडं. बिल्डिंग तर आता लास्ट टाईम फार मी गोष्टी शेअर केलेल्या होत्या की बिल्डिंग कशी केली काय केली, पण एक ड्रीम प्रोजेक्ट होतं, लँडमार्क प्रोजेक्ट करायचं होतं. ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे झालेलं आहे. मी ॲक्च्युली लास्ट इयर ज्यावेळी फंक्शन ठेवलेलं होतं त्या माझ्याकडनं एक चूक झालेली. मी कानाराम कुमार त्यांना मी बोलवलं नव्हतं ॲक्च्युली त्यावेळी, पण यांनी मला खूप सपोर्ट केलेलं होतं ज्यावेळी बिल्डिंग बांधलेलं होतं. त्यांचं सपोर्ट म्हणजे कुठल्या गोष्टीचा खर्च तुम्ही करायला पाहिजे, कुठं नाही करायला पाहिजे हे त्यांनी मला फार सांगितलं. त्यांनी होते, सुधीर जाधव होते. म्हणजे मी खर्च करायचो, पण मी म्हणत होतो इथं करूया, पण त्यांनी मला थांबवायची काय गरज नाही आहे, इथं कशाला करताय, तिकडं आपण दुसरीकडे करू. त्यामुळे त्यांच्यासाठी पण एकदा खूप साऱ्या टाळ्या होत्या. आणि तुम्हाला सर्वांना पण एकदा परत मी थँक्यू म्हणणार. थँक्यू म्हणतो की तुम्ही माझ्यावर एवढं विश्वास ठेवून माझ्या कामाचं तुम्ही एवढं कौतुक केला, ते मला खूप कमेंडेबल आहे. म्हणजे खूप शब्द नाहीत मला आता ते व्यक्त करण्यासाठी. जे मेंबर्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपण इकडे या, तुमच्या हातानं आपण केक कटिंग सेरेमनी करू. प्लीज सगळे जे आपले सिनियर मेंबर्स आहेत त्यांनी पुढे या. 3 cheers for True Imperia. Hip hip, hip hip.
सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त जेवणाची पण खूप छान अशी अरेंजमेंट या सोसायटीमध्ये केली होती. झालं की नाही हंसिका? हंसिका झालं की नाही? ए विजया, काय झालं? तिकडची लावली नाहीये ना? अरू अरू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. प्रत्येक फ्लोअरची सजावट आपण बघितली, रांगोळ्या बघितल्या आणि या सोसायटीत राहणाऱ्या लोकांची युनिटीसुद्धा बघितली. तर तुमच्या सोसायटीत असे काही तुम्हाला अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका.